नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आहे 12 मार्च 2024। आजच्या दिवसाचे आपण करंट अफेअर्सचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनचे बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघाल, कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला करंट अफेअर्सच्या मागच्या व्हिडिओमध्ये एक क्वेश्चनचा आन्सर कमेंटच्या माध्यमातून द्यायला सांगितलं होतं। तो क्वेश्चन आज आपण बघूया। कोणी मिथेनसॅट हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्पेस एक्स या कंपनीने मिथेनसॅट हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील आपण पहिला प्रश्न बघूया। अलीकडेच कोणत्या राज्यातील सरकारने चौथे महिला धोरण जाहीर केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र सरकारने चौथे महिला धोरण जाहीर केलेले आहेत। तर मित्रांनो, महाराष्ट्र या राज्याबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हे आहेत आणि उपमुख्यमंत्री हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे रमेश बैस हे आहेत आणि महाराष्ट्र राज्यातील विधानसभेचे अध्यक्ष हे राहुल नार्वेकर हे आहेत। तर मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा प्रदीप महाजन यांना जाहीर झालेला आहे आणि आरोग्य, शिक्षण आणि कृषी यांसारख्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गूगल सोबत सामंजस्य करार केलेला आहे। तर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वायुश्री योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि शेवटचा पॉइंट म्हणजे नाशिक या ठिकाणी 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। तर विद्यार्थी मित्रांनो, मार्च महिन्यामधील काही महत्त्वाचे दिवस आपण त्यावर एक नजर टाकूया। 1 मार्च रोजी शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिन असतो। 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस असतो। 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस असतो। 6 मार्च रोजी घाना या देशाचा स्वातंत्र्य दिवस असतो। 7 मार्च रोजी जन औषधी दिवस असतो। 8 मार्च रोजी आपण जागतिक महिला दिन साजरा करत असतो आणि 10 मार्च रोजी भारतामधील CISFचा स्थापना दिवस साजरा करण्यात येत असतो। पुढच्या प्रश्नाकडे वळूया। अलीकडेच 3 दिवसीय डेअरी मेळा आणि कृषी प्रदर्शन कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी, झारखंड या ठिकाणी 3 दिवसीय डेअरी मेळा आणि कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। तर मित्रांनो, झारखंड या राज्याबद्दल आपण काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, झारखंड या राज्याची राजधानी ही रांची ही आहे। झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री हे चंपाई सोरेन हे आहेत आणि तिथले राज्यपाल हे CP राधाकृष्णन हे आहेत। तर मित्रांनो, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना जाहीर केलेली आहे आणि झारखंडमधील आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धापकाळ पेन्शनसाठी नवीन पात्रता वय 50 वर्ष करण्यात आले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आधीचे वय जास्त असून आता ते कमी करून 50 वर्ष करण्यात आलेले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील देवघर या ठिकाणी एम्स येथे 10,000व्या जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या ठिकाणी 5 दिवसीय ईशान्य भारत चित्रपट महोत्सव 2024 आयोजित करण्यात आला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी, इम्फाळ या ठिकाणी 5 दिवसीय ईशान्य भारत चित्रपट महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, इम्फाळ ही मणिपूर या राज्याची राजधानी आहे। तर मित्रांनो, कोहिमा ही नागालँड या राज्याची राजधानी आहे। इटानगर ही अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे आणि दिसपूर ही आसाम या राज्याची राजधानी आहे। नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच ऑपरेशन कामधेनू कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी, जम्मू काश्मीर या राज्याच्या पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू सुरू केलेले आहे। तर मित्रांनो, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय हवाई दलाने जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन सर्वशक्ती सुरू केलेले आहे। नेक्स्ट, पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा जम्मू काश्मीर हा पहिला केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे। नेक्स्ट,
अटल दुल्लू यांनी जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. पुढचा, जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील केशरला GI टॅग देण्यात आलेला आहे. आणि शेवटचा पॉईंट म्हणजे मित्रांनो, जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक म्हणून RR स्वेन यांनी अतिरिक्त पदभार स्वीकारलेला आहे. पाचवा प्रश्न बघूया. अलीकडेच पाकिस्तानच्या पंजाब या प्रांतामध्ये मंत्रीपद भूषवणारे पहिले शीख कोण ठरले आहेत? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक B रमेश सिंग अरोरा हे पाकिस्तानमधील पंजाब या प्रांतामधील मंत्रीपद भूषवणारे पहिले शीख ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. भारत आणि कोणत्या देशादरम्यान 54वी BSF BGB महासंचालक स्तरावरील सीमा समन्वय परिषद झाली? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक C बांगलादेश हे योग्य उत्तर राहील. तर मित्रांनो, भारत आणि बांगलादेश दरम्यान 54वी BSF BGB महासंचालक स्तरावरील सीमा समन्वय परिषद पार पडली. तर मित्रांनो, BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि BGB म्हणजेच बॉर्डर गार्ड्स बांगलादेश याचं पूर्ण रूप आहे. तर मित्रांनो, बांगलादेशाबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. बांगलादेशची राजधानी ही ढाका आहे. बांगलादेशचे चलन हे टका आहे. तर बांगलादेशच्या पंतप्रधान या शेख हसीना या आहेत आणि बांगलादेशचे राष्ट्रपती हे मोहम्मद शहाबुद्दीन हे आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट बघूया. बांगलादेशच्या पंतप्रधानांनी मुस्लिम देशांसाठी समान चलनाची बाजू मांडली होती. तर बांगलादेशमध्ये 2 दिवसीय नजरल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. खासी स्वातंत्र्य सैनिक यू तिरोट सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण ढाका या ठिकाणी करण्यात आले होते. तर बांगलादेश या देशाने अंडर-19 एशिया कप 2023 जिंकलेला आहे. आणि शेवटचा पॉईंट म्हणजे भारत बांगलादेश नौदलाने द्विपक्षीय लष्करी सराव बोंगो सागर 23च्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन केले होते. नेक्स्ट क्वेश्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी महतरी वंदन योजनेचा शुभारंभ केला? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक B छत्तीसगड या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी महतरी वंदन योजनेचा शुभारंभ केलेला आहे. तर मित्रांनो, छत्तीसगड या राज्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, छत्तीसगड या राज्याची राजधानी ही रायपूर ही आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री हे विष्णुदेव साई हे आहेत आणि तिथले राज्यपाल हे विश्वभूषण हरिचंदन हे आहेत. तर मित्रांनो, छत्तीसगड सरकार राज्यात बेकायदेशीर धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा आणण्याचा विचार करत आहेत आणि रमण सिंग यांची छत्तीसगड राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. छत्तीसगड सरकारने मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन सहायता योजना सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, छत्तीसगडमधील पेल्मा खान ही कोळसा उत्पादन करणारी SECLची पहिली ओपन कास्ट खान बनेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. भारतीय पॅरालिम्पिक समितीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक A देवेंद्र झांझरिया यांची भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, देवेंद्र झांझरिया हे भालाफेकपटू आहेत. तर मित्रांनो, काही इम्पॉर्टन्स पॉईंट आहेत त्यावर एक नजर टाकूया. अलीकडेच आशा लकडा यांची राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बँक ऑफ इंडियाने MR कुमार यांची गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. तर सॅपने मनीष प्रसाद यांची भारतीय उपखंडासाठी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील जेवढेही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला हे पॉईंट्स खूप उपयुक्त ठरणार आहेत. तर चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर मित्रांनो, अलीकडेच कोणता देश हा ICC टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक C भारत हा देश ICC टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. तर मित्रांनो, भारत हा सध्याच्या स्थितीत वन डेमध्ये, T20मध्ये आणि टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर मित्रांनो, काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत त्यावर एक नजर टाकूया. भारताची पहिली महिला रोबोट यौममित्र ही अंतराळात उड्डाण करणार आहे. तर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024मध्ये भारत पासपोर्ट हा 85व्या क्रमांकावर आहे. हरित इंधनाच्या विकासासाठी
भारत आणि डेन्मार्क या दोन देशांमध्ये युती झालेली आहे आणि भारतातील पर्यटकांनी श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्रात सर्वाधिक उपस्थिती नोंदवलेली आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्टील उत्पादक देश बनलेला आहे आणि लास्ट पॉइंट म्हणजे भारत स्क्वेअर किलोमीटर ॲरे वेधशाळा प्रकल्पात सामील झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अलीकडेच कोणत्या ठिकाणी कला आणि टिकाऊपणासाठी इमर्सीचे अनावरण केले गेले आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, दुबई या ठिकाणी कला आणि टिकाऊपणासाठी इमर्सीचे अनावरण केले गेले आहे. प्रश्न क्रमांक 11 बघूया. अलीकडेच कोणत्या राज्याच्या माजुलीला त्याच्या मुखवटा निर्मिती आणि हस्तलिखित पेंटिंगसाठी प्रतिष्ठित GI टॅग प्राप्त झाला आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए, आसाम या राज्याच्या माजुलीला त्याच्या मुखवटा निर्मिती आणि हस्तलिखित पेंटिंगसाठी प्रतिष्ठित GI टॅग प्राप्त झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामधील कोणत्या राज्यातील कोणत्या वस्तूंना GI टॅग प्राप्त झाला आहे आपण एक नजर टाकूया. त्रिपुरातील आदिवासी पोशाख रिसाला GI टॅग मिळालेला आहे. ओडिशाच्या सिल्वर फिलिग्रीला GI टॅग मिळालेला आहे. अयोध्यामधील बेसनाच्या लाडूंना GI टॅग मिळालेला आहे. ओडिशामध्ये लाल मुंगीची चटणी, त्यालाच काळी चटणी असे म्हटले जाते, याला GI टॅग मिळालेला आहे. तर ओडिशातीलच डोंगरिया कोंड यांनी हाताने विणलेल्या शालला GI टॅग मिळालेला आहे. आणि अरुणाचल प्रदेशमधील आदी फेकीर आले म्हणजेच अद्रक, हाताने तयार केलेले गालिचे आणि वांचू लाकूड हस्तकला यांना GI टॅग प्राप्त झालेले आहेत. तर मित्रांनो, आपल्याला एक्झाममध्ये GI टॅग बद्दल प्रश्न येऊ शकतो, म्हणून तुम्ही GI टॅग बद्दल माहिती असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या ठिकाणी विकास भारत दूत कलाकार कार्यशाळा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी, नवी दिल्ली या ठिकाणी विकास भारत दूत कलाकार कार्यशाळा 2024 चे आयोजन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. C6 एनर्जीने कोणत्या ठिकाणी जगातील पहिले उष्णकटिबंधीय समुद्री शैवाल फार्म लॉन्च केले आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी, इंडोनेशिया या देशामध्ये C6 एनर्जीने जगातील पहिले उष्णकटिबंधीय समुद्री शैवाल फार्म लॉन्च केलेले आहे. तर मित्रांनो, इंडोनेशिया या देशाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, इंडोनेशिया या देशाची राजधानी ही जकार्ता आहे. इंडोनेशियाचे चलन हे इंडोनेशियन रुपिया हे आहे. इंडोनेशिया या देशाचे वर्तमान राष्ट्रपती हे प्रबोओ सुबिआंतो हे आहेत. तर मित्रांनो, अलीकडेच इंडोनेशियाच्या माउंट लेओटाबी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला म्हणजेच स्फोट झालेला आहे आणि त्याचसोबत इंडोनेशियाच्या मारापी या ज्वालामुखीचा सुद्धा स्फोट म्हणजेच उद्रेक झाला. जकार्ता येथे 43वी आसियान शिखर परिषद पार पडली. इंडोनेशियाला भारताच्या जनऔषधी केंद्र मॉडेलचे अनुकरण करायचे आहे. लास्ट पॉइंट म्हणजे इंडोनेशियाची राजधानी जकार्ताला जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत स्थान मिळालेले आहे, म्हणजेच सर्वाधिक प्रदूषित राजधानी ती ठरलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला हे पॉईंट्स खूप उपयुक्त ठरणार आहे, म्हणून हे पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मित्रांनो, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, कारण तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर केल्यामुळे तुमच्या मित्रांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी हेल्प होईल, कारण माहितीची देवाणघेवाण केल्यामुळे आपल्या नॉलेजमध्ये भर पडत असते. तर मित्रांनो, चला शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. कोणत्या देशाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री हे विन्स्टन पीटर्स भारत दौऱ्यावर आलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून द्यायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.